नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर चला पुन्हा आपण एकदा आज नवीन रेसिपी बघूया. नवीन नाही तर जुनीच आहे, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आज सांगणार आहे. हिवाळा सुरू आहे आणि बाजारात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळत असतात, ज्या जास्त काही तिखट नसतात आणि प्रत्येक मिरचीची आपण वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी बनवू शकतो. कधी भाजून खाऊ शकतो, तर कधी तळून खाऊ शकतो आणि कधी दाण्याचा कूट भरून, कधी बेसन भरून अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण मिरची बनवतो असतो. तर जे मिरची लवर आहेत त्यांना तर हे माहीतच असेल. तर आज मी मिरचीची एक अशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशा जाड ज्या लांब मिरच्या येतात ना, त्याच मी घेतलेल्या आहेत. त्या जास्त काही तिखट नसतात आणि अशाच मी 8-10 मिरच्या घेतलेल्या आहे. माझ्या घरामध्ये अशा मिरच्या मी आणूनच ठेवते, कारण आम्ही सुद्धा मिरची लवरच आहोत आणि आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात असल्या जाड मिरच्या सापडणार नाही असं तर होणारच नाही. हो ना मंडळी, खरं आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्या मिरच्यांना स्वच्छ पाण्याने धुवून मस्त कोऱ्या करून घ्यायचे आहे. मग ह्याचे अशा प्रकारे गोल गोल काप करून घ्यायचे आहे. जास्त जाड सुद्धा करायचे नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचे नाही. मध्यम साईजचे आपल्याला असे गोल गोल काप करून घ्यायचे आहे. सगळ्या मिरच्यांचे असेच काप करून घ्यायचे. जास्त तिखट असेल तर त्यातल्या बिया तुम्ही काढू शकता, पण ह्या काही जास्त एवढ्या तिखट नसतातच. तर अशा प्रकारे मी गोल गोल काप करून घेतलेले आहे सगळ्या मिरच्यांचे. आता एका कढईमध्ये आपल्याला फक्त 1.5 चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये या काप केलेल्या पूर्ण मिरच्या घालायच्या आणि 1-2 मिनिटाला हलवून घ्यायचं आहे. मग अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. मग मिक्स केल्यानंतर यावर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे. जास्त पाणी घालायचं नाही. पाण्याचा शिपका अशासाठी मारायचा की मिरच्या आपल्या लवकर शिजल्या जातात आणि त्या वातळ होत नाही शिजल्यानंतर. आणि मग याला 5 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. जास्त काही वेळ लागत नाही याला व्हायला. तर 5च मिनिटं फक्त आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. मग 5 मिनिटानंतर झाकण उघडायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि मिरच्या आपल्या शिजलेल्या आहेत. मग ह्यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे भरून दाण्याचा कूट घातलेला आहे. दाण्याचा कूट घातल्याने खूपच छान टेस्ट येते. आणि मग 2 मिनिटं याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर आता स्वस्तही मिळते म्हणून जास्तच घालायची. मग मिरच्या आपल्या बनवून तयार आहेत. याला आम्ही मिरचू म्हणत असतो. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भाजी पोळी असो किंवा डाळ भात असो, त्याच्यासोबत तोंडी लावायला हे मिरचू खूपच टेस्टी आणि अप्रतिम असं लागते. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही मिरचूची रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.